नमस्कार सर्वांना. आजच्या सभेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपला विडंबन गीत. ते स्वतः केलेलं असावं किंवा कुठलंही मिळवलेलं असावं, कमी अज्ञात असल्यावर चालेल, परंतु प्रत्येकाने इथे येऊन सादर करायचं आहे. जर मोबाईलमध्ये असेल तर मोबाईलचा स्टँड इथे आहे, त्याच्यावर लावा आणि म्हणायचं. पण नाव अनाऊन्स केल्यावर प्रत्येकीने प्रत्येकाने कृपया पुढे यायचं आहे. धन्यवाद. रवींद्र काळे आता सादर करतायत आणि त्यानंतर आहे माधवी देसाई. ढोलकीच्या साथीला सर्वात चीफ आपले असलेले रिमोट कंट्रोल खानोलकर सर. हॅलो, मी रवींद्र काळे आता सादर करीत आहे. शांता शेळकेचे गीत आहे आणि सुधीर फडकेने गायलेले आहे. हे अमर गीत स्वतः यशवंत देव यांनी विडंबन गीत लिहिलेलं आहे. ते मी आता गात आहे तुमच्यापुढे. तोच चंद्रमा नभात याच आहे. तोच चंद्रमा नभात तुझ चैत्र यामिनी हे सखे. ह्याचं एक मला सांगायचं राहिलं, सॉरी. ह्याचं एक सांगायचं होतं की नवरा रोज उशीर येतो आणि रोज त्याच्या 12च्या पुढे 12 असताना तिला झोप नाही. त्यामुळे ती एक दिवशी फार म्हणजे रात तिला भरपूर झाला. ती दरवाजा उघडत नाही आणि बाहेर थंडी पडली. असा हा बॅकग्राऊंड आहे. त्यात तो गाणं म्हणतात. गे सखे मना घरात थंडी फार यामिनी. गे सखे मना घरात थंडी फार यामिनी. एकाकी पुढ पुढून मी मरेन या क्षणी. मी मरेन या क्षणी. हे सखे मला घरात रागावसी गीत काढते भांडणे. रागावसी गीत काढतेच भांडणे. रागाने रूप तुझे अधिक होई देखणे. रागाची तेवढीच रागाची तेवढीच उपदे मला क्षणी. घे सखे मला घरात थंडी फार यामिनी. थंडी फार यामिनी. घे सखे मला घरात. रोजच होतो उशीर काम वाढले खरे. रोजच होतो उशीर काम वाढले खरे. आणसी मनात व्यर्थ संशयात का बरे. तूच एक मनात तूच एक मनात अन्य नाही चांदणी. एकाकी पुढ पुढून मी मरेन या क्षणी. मी मरेन या क्षणी. हे सखे मला घरात. हे असले
घरे हे असले कृत्य तुझे पाडिते जीवा घरे कोण रडे मजसाठी रोज रोज तो मरे हे असले कृत्य तुझे पाडिते जीवा घरे कोण रडे मजसाठी रोज रोज जो मरे दावी तो तुला करेच दावी तो तुला करेच मी मरून मालिनी एकाकी कुड पुडून मी मरे दयाशनी मी मरे दयाशनी गीतके मला घरात थंडी पार यामी एकाकी कुड पुडून मी मरे दयाशनी मी मरे दयाशनी गीतके मला माधवी देसाई आणि त्यानंतर आहेत सुनंदा खरे. नमस्कार सगळ्यांना. आजकाल व्हॉट्सअपवरती सगळेच लोक गर्द असतात कामधाम सोडून, तर त्यासाठी मी त्यावरती एक विडंबन गीत म्हणत आहे, तुलाच माफ असावं. याड लागलं रे, याड लागलं मोबाईलचं गाडी, याड लागलं याड लागलं रे, याड लागलं मोबाईलचं गाडी, याड लागलं वेड बोललं गाडी ऐकत म्हणे जातं हात लागलं
14 वर्षांच्या सगळ्यांना सुंदर एकदम. यानंतर आहे सुनंदा खरे आणि सुनंदा खरे नंतर विकास पाटील. हॅलो, पिच्चे कदाना दाने उपताना पिच्चे कदाना या चालू माझ्या हाती माणिक मोठी खाली तो खाना खणखणाना. माझ्या हाती माणिक मोठी खाली तो खाना खणखणाना. रस्ता मोठी याचा दाना माझा गहू खाना खणखणाना. रस्ता मोठी याचा दाना माझा हाऊ खाना खणखणाना. पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे. पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे. काप नाही तुला नाही तोंड कसे रंगले. काप नाही तुला नाही तोंड कसे रंगले. खातो मोठी कुठलो पाणी टाकतो हा दिवाना हा खाना. खातो मोठी कुठलो पाणी टाकतो हा दिवाना हा खाना. बोला पोपट माझ्या हाती माणिक मोठी गाडी तो खाना खणखणाना. पुष्कावर गुरके बत्तीस गुरके. पुष्कावर गुरके बत्तीस गुरके. देवाचे लाडके डोईवर धडके. डोळ्याचे लाडके डोईवर धडके. व्यापारी पाणी पाणी पाणीचे सुंदरबाना गाना. विचाराने खाली पाणी सुंदर खाना. बोला काय नमर हाती माणिक मोठी खातो येऊ खाना खणखणाना. एवढीशी आमच्या बाई राजकीला येई. एवढीशी आपल्या बाई राजकीला येई. तोंडाची नजरते पाणी डोळ्या आणते. तोंडाची नजरते पाणी डोळ्या आणते. बांधा सुतार बाबूना खाली ते धिंगाणा हा खाना. बांधा सुतार बाबूना खाली ते धिंगाणा हा खाना. बोला बोला का निर्ती माझ्या हाती माणिक मोठी खाली तो खाना खणखणाना. माझ्या हाती माणिक मोठी खाली ते खाना खणखणाना. रस्ता मोठी याचा दाना माझा हाऊ खाना खणखणाना खणखणाना खणखणाना. विकास पाटील त्यानंतर प्रफुल्ल साने. आता मी विकास पाटील सादर करतोय. सर्व पुरुषांची व्यथा आणि महिलांची क्षमा मागतो.
पत्नीची मुजोरी नित्य तिची सेवा पत्नीची मुजोरी नित्य तिची सेवा मरण धाड देवा आता मरण धाड देवा मरण धाड देवा आता मरण धाड देवा सकाळी चहाचे वेळी तिची दुखे आठव बिछाण्यात पडल्या पडल्या जांभई विराट तिची एक इच्छा हाती झाडून धरावा मरण धाड देवा आता मरण धाड देवा तिच्या बोलण्याने घरची मोल करी न गेली स्वयंपाकीही गेला स्वयंपाकीही गेला पाळी मदवरीच आली मी असून स्वामी घरचा दास ठरावा मरण धाड देवा आता मरण धाड देवा काल तिने पूजा केली अंगणी वडाची माझी कैद निश्चित झाली सातही जन्मांची माझ्या दुर्भाग्याचा आता हवा का पुरावा मरण धाड देवा आता मरण धाड देवा पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा मरण धाड देवा आता मरण धाड देवा सुंदर झालंय. प्रफुल्ल साने, त्यानंतर सुप्रिया सावंत. सरांनी पाठवलेल्या गाण्यापैकी ते एक गाणं म्हणजे आणि कदाचित मी मध्येच बोललेलं कोरस पाहिजे का? मी Thank you.
सुप्रिया सावंत आणि त्यानंतर आहे ज्योत्स्ना केळकर. मध्ये असेल तर तुम्हाला जवळ नाही ही वरती नमस्कार. सध्या थंडी चालू झालेली आहे कालपासून, त्यामुळे बटाट्या वड्याचं वर्णन करणारं गीत सादर करण्याचा मी प्रयत्न करते. मस देश घरी देवा हे मूळ चाल आहे, त्या चालीत म्हणण्याचा प्रयत्न करते मी. हे बटाट्या वड्या फक्त तुझ्या गंधाने मम मोह अनावर होतो, रसनेचा नकाम सुटतो, मी सहज ओढला जातो. फक्त तुझ्या गंधाने मम मोह अनावर होतो, रसनेचा लगाम सुटतो, मी सहज ओढला जातो. हे बटाटे वड्या पाहून पिवळतो कांती, मी अति भुकेला होतो, हातात यायच्या आधी नजरेने खाऊन जातो, हातात यायच्या आधी नजरेने खाऊन जातो. हे बटाटे वड्या मग पाव पांघरुणवरती मिरचीची भरून चटणी, तळल्या मिरचीच्या संगे मी तुझला उचलून घेतो, तळल्या मिरचीच्या संगे मी तुझला उचलून घेतो. हे बटाटे वड्या प्रकृती स्वास्थ्य वाद्यांचा किती विरोध झाला तरीही, हे प्रेम माझे घटते, आस्वाद तुझा मी घेतो. हे प्रेम माझे घटते, आस्वाद तुझा मी घेतो. हे बटाटे वड्या, हे बटाटे वड्या. धन्यवाद. बटाटे वडे कोणाकडे बघून म्हणत होता? छान छान छान. म्हणून मी येऊन इथे बसलो. सुंदर.
ज्योत्स्ना केळकर, नंतर मुग्धा मुकादम. त्या पहिल्यांदा आले हो. हे गाणं म्हटलं तर सगळ्यांकडनंच आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये एक नवरा आपल्या बायकोला उद्देशून हे गाणं म्हटलं. आणि चाल आहे दिवस तुझे हे फुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे मुग्धा मुकादम, त्यानंतर संगीता नेमकर. बंडा जोशी म्हणून कवी आहेत, त्यांची ही कविता आहे. आणि कसं आहे की घरामध्ये बाळ जन्मलंय आणि त्याच्यासाठी बाळंतविडा घेऊन कोण कोण येतात, तर ते सिनेमाचे स्टार आहेत आणि अजून बरेच कोणी आहेत. तर आमच्या घरात बाळ जन्मलं, बाळाचं बारसं थाटात केलं. आमच्या घरात बाळ जन्मलं, बाळाचं बारसं थाटात
संगीता निमकर, संगीता निमकर, लीना शेटे, लीना शेटे आणि त्यानंतर आहे भारतीताई खानोलकर. त्यानंतर आहे भारतीताई खानोलकर. हॅलो हॅलो, 16 धोक्याचं हा चालूवरती आहे गाणं आणि 7वी पार केलेल्या तरुणांसाठी. वृद्धपणाच्या रस्त्यावरती, रस्त्यावरती पहिलं ठिकाण मोठ्याचं अंतरावरी भारती खानोलकर, त्यानंतर अनसुया कुमार.
नमस्कार सगळ्यांना. माझं आहे लॉकडाऊन स्पेशल. प्रयत्न करते. काय पायी सांगू, काय पायी सांगू, कसं सांगू, काय पायी सांगू, कसं सांगू, अनुसयाताईंनंतर अनसूया कुंभाराता आहे आणि त्यानंतर स्मृती बदले. त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे हा भारतीताई. या भारतीताईंनी स्वतः लिहिलेलं आहे. खूपच छान, खूप छान, खूप छान. नमस्कार. प्रताप शिरगावकर यांचं विडंबन काव्य आहे. तोच चंद्रमा विराट, तोच चंद्रमा विराट, तोच चंद्रमा विराट, लठ्ठकारी, तोच चंद्रमा विराट, लठ्ठकारी, येताना तुझं बघून लाजती गहत्ती, लाजती गहत्ती, तोच चंद्रमा विराट, देह घेरमा अफाट, धप्प धप्प चालणे, बैठकीत शिवळे, तज
स्मृती बदले, त्यानंतर अशोक देशपांडे, त्यानंतर अशोक देशपांडे. या चालीवर गाणं गाणार आहे. हे प्रेम प्रकरण आहे थोडं, म्हणजे त्यांचं प्रेम असतं आणि त्यांचा दादा जो असतो म्हणजे साला त्याचा, तो त्याला जाम त्रास देत असतो. त्याच्यावर हे गाणं आहे. रेशमाच्या दादाने भडकून रागाने शर्ट बघा कसा माझा पाडला, मारले मला घरी काढला. रेशमाच्या दादाने भडकून रागाने शर्ट बघा कसा माझा पाडला, मारले मला घरी काढला. बागेमध्ये गेलो तिला भेटाया, जवळ येऊन बसली लागली खेटाया, बाई खेटाया. तेवढ्यात आला साला, चाकूच्याने काढला, मार देऊन मला घरी काढला. जर बघा कसा माझा पाडला. वागंड असती काय कामाची, हो कामाची. डोळी दिसली असती सीता रामाची, हो रामाची. अकलेचा शत्रू तो घोड्यासारखा वाढला, मार देऊन मला घरी काढला. जर बघा कसा माझा पाडला. गेलो असतो त्याच्यावर मी खाऊन, गप्प बसलो त्याचा अवतार पाहून, मी पाहून. एक फाईट मारून त्याने खाली मला पाडला, मार देऊन मला घरी काढला. जर बघा कसा माझा पाडला. बघा कशी केली माझी हालत, कसा बसा घरी आलो
छान छान. अशोक देशपांडे, त्यानंतर अर्चना रिसवाडकर. दोन पेपर फुटलेत माझे, त्याच्यामुळे आता कुठलं गाणं म्हणण्यात हॅलो हॅलो. माझं नाव अशोक देशपांडे. मी एक विडंबन गीत म्हणणार आहे. सांग कधी घटणार मला हेर तुझ्या कमरेचा. सांग कधी घटणार मला हेर तुझ्या कमरेचा. कैल कधी बसणार तुला सूत आपल्या लग्नात. सांग कधी घटणार मला हेर तुझ्या कमरेचा. रंगीत पट्टेरी शरटामधुनी, रंगीत पट्टेरी शरटामधुनी. कोट सांडते सगळी कडुनी. ताण कधी करणार तुला, ताण कधी करणार तुला. कमरेच्या पट्ट्याचा सांग कधी घटणार मला हेर तुझ्या कमरेचा. रमणीय चंचल मैत्रिणी माझ्या, रमणीय चंचल मैत्रिणी माझ्या. होऊन एक चिरवती तुझला, अर्थ कधी करणार तुला, अर्थ कधी करणार तुला. ओसरा ओसणाऱ्या पुण्यातला सांग कधी घटणार तुला हेर तुझ्या कमरेचा. उभे राहता काट्यावरती, काटा धावतो सत्वरवरती. धोका कधी करणार तुला, धोका कधी करणार तुला. वाढणाऱ्या वदनातला सांग कधी करणार तुला. एकदम अर्चना रिसवाडकर, त्यानंतर श्याम मेस्त्री. तिथे तुमचं गाणं मी वक्त पिक्चर मधलं मेरी जगह जबी स्वरजी लिहिले. ओ मेरी शोला बदन मेरी मुंडा नसीबो, ओ मेरी हसीना हो और मैं दीवाना. तू मेरी जान दिया जान. ओ मेरी शोला बदन मेरी जान नसीबो, ओ मेरी हसीना हो मैं दीवाना. तुमको मेरी जान दिया
मैंने आपके बोल जाने मन आपके बोल जाने मन गड़बड़ों में आते भी गुलाबी रंग आने की ओ सुंदरी हो मेरे प्यार में बदला मेरी छोटा बदन मेरी जानती हो मेरी बदना हो और मेरी दीवाना तुमको मैंने जान दिया छोटा बदन मेरी जानती हो मेरी बदना हो और मेरी दीवाना छान स्वरनिधीत आहे, खूप छान. श्याम मेस्त्री सगळ्यांना श्याम मेस्त्री आणि त्यानंतर आहेत आरती मोहरे. आम्ही प्रथम जाहीर करतो. दुपारी जेवल्यानंतर असं वाटतं मिसेसला विचारलं की आज काय कार्यक्रम आहे, ती म्हणते नाही आज विडंबन गीत आहे. काय डोक्यात आलं म्हटलं आपण पण लिहूया. कधीतरी हा लिहिण्याचा प्रकार हा नाही, कारण एक आर्टिस्ट म्हणून नाही, मी कधी कविता नाही केल्या, लेखन नाही लिहिलं, काही नाही. पण आज एक प्रयत्न केला. काय चुकलं असेल तर तुम्ही सांभाळून घ्या. तर मी त्याच्यात आणखी त्याच्यात ऍडिशन करतो. छानपैकी डफडी वाजवायची सिस्टम सोडून मधून मधून थांबत होते व एक एक वेळ लिहित होते. आता इथे पहिलं तुम्ही गौरी म्हटलं त्याच चालू आहे देहाची किंजून. माफ करा, त्याला समोर आहे नेहमीची पोळी आणि प्रेमी भाजी घालून आता कस्ती जेवणाची. नेहमीची पोळी नेहमीची भाजी घालून आता कस्ती जेवणाची. कधीतरी वाटे म्हणूया श्रीखंड पुरी खावी, कधीतरी वाटे बसला नॉन व्हेज खावे. पदोपदी सांगून तिला सुधारणाच नाही, मेघमेची पोळी आणि नेहमीची भाजी. नवरोबाची डोळे मिटून राजी, सात जन्म हिच्या सोबत घालवावयाचे. रात्री रात्री चिडे खाऊन पोट दुखू लागे, नेहमीची पोळी आणि नेहमीची भाजी. एक दिवस महिन्यामधला प्रफुल्लित झाला, रेस्टॉरंटची वारी गर्दी कृत ढेकराला. कौतुकाचा वर्षाव केला माझ्या त्वचा गेला, देवाकडे एकच धावा रोज दिवस यावा. सुंदर. आरती मोरे नंतर मंजुषा खालीलकर. छान शीघ्र कवी बघा, एकदम दिले छान घरी यायचंय ना. हॉटेलमध्ये रोजच हॉटेलमध्ये डोंबिवलीच्या चाळीमधली राधाई कराणी, डोक्यावरती पंखा नाही, नळात नाही पाणी. डोंबिवलीच्या चाळीमधली राधाई कराणी, डोक्यावरती पंखा नाही, नळात नाही पाणी. भल्या पहाटे किंवा त्याच्या नळात पाणी येते, झोपे मस्तुरी केल्या
पाणी केलं तसं केलं. प्रत्येकाने आपला डिस्प्ले आहे ना तो 10 मिनिटं करून ठेवायचा. अशा वेळेस आता नाही, आता डोंबिवली छान झालेली आहे. छान झाले गाणं तुमचं. मंगेशा घालेकर, शिल्पा लोटे, श्रीकांत कानेटकर, सर सुषमा कानेटकर. बरं, गीता पांढरकामे, गीता पांढरकामे काय सांगते. नम्रता कटेकर, उसके बाद कौन है? त्यानंतर कोण आहे? शैला देशमुख, नमस्कार सगळ्यांना. मी आता डॉक्टर दीक्षित यांच्यावरच त्यांच्या डायटवरचं विडंबन गीत सादर करते. दिवस असे सुखायचे, दिवस असे की सुखायचे, दोन दाजे रहायचे, दोन दाजे रहायचे. म्हणजे नक्की काय करायचं? 55 मिनिटात आणि 55 मिनिटात आणि नंतर नको बहाणे, नंतर नको बहाणे. 45 मिनिटे चालायचे, 45
गेले. शैला मिस्त्री आणि त्यानंतर सुनंदा गोखले. आता जेवण करणार म्हणून सांगा. हॉटेलमध्ये जायचे आहे. हॅलो, मी मराठ्या मळ्यामध्ये त्या चालू एक साधन एक प्रयत्न करते. शेताच्या बांधावर कोंड उभी, शेताच्या बांधावर कोंड उभी, माझी गेली नीरावरी, नावरी माझं गावावरी गावाघरात. आणि सगळ्यांना अगदी तू प्रवृत्त केले शिट्या मारायला. 4 शिट्या आल्या आतापर्यंत. त्यानंतर सुनंदा गोखले. बरं आहे तुम्ही पुढे आता. बरं आहे मॅडम. सर, सुनंदा गोखलेंचा सत्कार झालेला आहे. सन्मानपत्र त्यांना मिळालेलं आहे. कृपया त्यांनी ते घेऊन पुढे यावं. आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. सुनंदाताई गोखले जिथे जातात तिथे बक्षिसं मिळवतात. मग ठाणा असतो, कातर असतो, म्हणत नाही डोंबिवलीपासून कातर लांब आहे म्हणून. अतिशय उत्साही. मी सुनंदा काकू का म्हटलं, त्या दिवशी त्यांना सांगितलं की तुमच्या चिरंजीवाचा मी मित्र आहे. त्या माझ्या मित्राची आई ती माझी काकू होते, हो की नाही? हा, पहिले मी त्यांच्या चिरंजीवाला खूप वर्ष ओळखतोय आणि मग या काकू मला दिसायला लागल्या. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट यांनी सन्मानपत्र त्यांना दिलेलं आहे. फोटो कार्यक्रम हा तसाच ठेवणार. एक फोटोग्राफर लावण्यात आलेलं वाचून दाखवतो. तुम्ही वाचणार. तुम्ही या इकडे. योग्य माणसाला बोलवताय. गॅंग करून फिरतात मैत्रिणी मैत्रिणी. अजून एक कमी आहे. एक कमी आहे.
तुम्ही नका, तुम्ही उभ्याच राहा उच्चासनावर. त्यांना उच्चासन इकडे या बाजूला या. हॅलो. आज त्यांना मुद्दाम मी घेऊन आले, म्हणजे चला तुम्ही. मी म्हणाली गाणं नाही म्हणणार, म्हणजे नाही ते मला दाखवायचंय म्हणून म्हटले घ्या. ज्येष्ठोन्मेषशालिनी श्रीमती सुनंदाताई गोखले यांना विनम्र प्रणाम. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या डॉक्टरांच्या कन्येनं गोखले कुटुंबात रमता रमता वयाच्या ऐन 25 पतिवियोगाचा आघात खंबीरपणे सोसला. पदरातल्या शिल्पा आणि अतुल या पात्रांवर एकल मातृत्वाची पाकळ लागली. पुढची 40 वर्षे अंतरात रुंजणत असलेले सुगम गायनाचे झरे केव्हापासून उसळायला आसुसले होते. त्यांना वाट मिळाली ही वयाच्या 65ला. भुलाव आणि कुसुम या भगिनीद्वयांच्या सुगंधी सहवासात गीत गंधाराची बाग भरवू लहरू लागली. गायनाच्या रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. असं काही समोर उर्मिलाताई वैद्यांच्या गानमाऊलीनं हौशी कंठाला स्वरसाधाची महिरूप दिली. गायनाच्या 6 परीक्षाही पार झाल्या आणि आयुष्याचा विक्रम दिला. आवडीचे गाणं देतो नारायण, बाहेर उभारून राहील असे म्हणत एका छंदाला सूर गवसला. रोटीच्या रोटरी या कलाबहरात सुनंदाताईंनी गेली 7 वर्षे आघाडी घेत पुरस्काराचा सन्मान केला आहे. वयाच्या 80च्या उंबऱ्यावरही एक ज्येष्ठ महिला एकट्याने रेल्वे प्रवास झेलत या स्वरानंदात सहभागी होते आणि एखादं बक्षीस सहजगत्या पत्रात काढून परत ते हेच समोरच्या तरुणाईला अचंबित करणार. परिसर उजळणारा उत्साह म्हणजे आवडेल तैसे तुझं आळवीनं, वाटे समाधान जीवा तैसे. असा सर्वांना जीव लावणारा आपल्या भावी आयुष्यात दीर्घायू आणि निकोप स्वर असाच लाभत राहो हीच गाणं सरस्वतीचरणी प्रार्थना. दिनेश मेहता डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, मनोज ओक अध्यक्ष, अतुल गोखले सचिव, शब्दांकन डॉक्टर प्रल्हाद देशपांडे. खूप छान, खूप छान. आम्हाला विदर्भवासियांना अतिशय अभिमान आहे मॅडम तुमची. सुवर्णाताई पटवर्धन यांना बोलवलं आणि त्यांनी वाचून दाखवलं. ते गाणं पण गाणं. सगळ्यांनी लक्ष द्या. गाणं म्हणायला कोण येते बघा. खानोलकर सर. मला गाणं म्हणता येत नाही, मी गाणं म्हणायला नाही आलोय, विडंबन करायला. बरं, विडंबन चालेल आम्हाला. मिळालं तुम्हाला? कोणी कोणावर केलेलं गीत आहे ते? सुनंदाताई तुम्ही पळू नका, ते गाणं पळालं. तुम्ही त्यांच्यावर केलेलं आहे. अरे वा वा, विडंबित गीत सादर करताय. मी गाणं म्हणणार नाहीये, त्यामुळे अगोदर एक गीत म्हणतो. सरांनीला सकाळी पाठवले आणि त्याच्यापैकी जेवणात गीत ही अशीच राहू दे.
सुंदर, खूप सुंदर. खानोलकर सर आणि त्यानंतर जया जेजूरकर, त्यानंतर उत्तम सोनवणे. उत्तमरावांनंतर कोण आहे? उत्तमराव, तुम्हाला शेवटीच म्हणायला आवडतं ना? हा, कानेटकर मॅडम. हा, ते आणखी कोणाचा हे करायचं असेल? बरं ठीक आहे, मी मध्ये एक पद्य घेतो. मागच्या वेळेला आपण विडंबनच्या कार्यक्रमामध्ये मी असेच 7-8 विडंबनं पाठवली होती. यावेळेला जरा जास्ती पाठवली. उद्देश एवढा आहे, एखादं विडंबन गीत रिपीट झालं तर चालतंय, पण त्याच्यातून एक वेगळा आनंद मिळतो. आज सगळ्या आपल्याला मिळालेला आहे. आता माझ्या मनातले श्लोक मी पाठवलेले होते, तेवढे फक्त म्हणतोय. हे मनाचे श्लोक नाही आहे आणि स्वामी समर्थांची पूर्ण माफी मागून, पण चांगले आहे. जगी सर्व सुखी असा तोच आहे, नशिबी जयाच्या गाढ झोप आहे. सकाळी जयाचे पोट साफ होते, पोटसफा घरसफा. सकाळी जयाचे पोट साफ होते, आभारेश्वराचे तो नित्य माने. अनंता तुला मागणे हेची आता, पहिला चहा रोज आयता मिळावा. कारण बायकोबद्दल नवऱ्याचे आणि नवऱ्याबद्दल बायकोचे खूप कंप्लेंट झालेले आहेत. आज कुठली भाजी अन आमटी करावी, रोज रोज मला याची काळजी नसावी. कृपा मजवरी नित्य तुझी असावी, कामाला बाई देवा चांगली मिळावी. वाटेल तेव्हा मी वाटेल ते खावे, वजन माझे किंचित तरी ना वाढावे. मना वाटे तेव्हा शॉपिंग करावे, कुठलीही ऑफर कधी ना सोडावे. सदा सर्वदा बॉस प्रसन्न राहावा, सुट्टी मागितली तरी ना चिडावा. वय माझे कितीही वाढत राहावे, तरी बालपण थोडे टिकून राहावे. नको रे मना काळजी ती कशाची, मला दे कला आनंदी राहण्याची. आणि तेच आपल्या दिलासा विरंगुळा केंद्राचं उद्दिष्ट आहे. आता कानिटकर ताई येत आहेत ना, आणि त्याच्यानंतर मगाशी नाही म्हटलेल्यातलं कोण आणखी बाकी आहे? कानेटकर सर स्वतः म्हणणार आहेत का? नाही, त्या ताईंना विचारा, नंतर म्हणणार आहेत. होय ना? हा, कानिटकर ताईनंतर त्या म्हणतील आणि शेवटी उत्तम रावांना द्या. जवळ घ्या तो. हॅलो, पहिल्यांदाच म्हणणार मी. खूप जवळ घ्या, खूप जवळ घ्या. आणखी घ्या जवळ. नाच रे चोरा घरात, नाच रे चोरा नाच रे चोरा घरात, नाच रे चोरा नाच. कुलपाला किल्ली जुळली रे, आता तुझी काळी फुलली रे. कुलपाला किल्ली जुळली रे, आता तुझी काळी फुलली रे. आता तुझी माळी उत्कटती काळी, आता तुझी माळी उत्कटती काळी, घरात बसून
त्यानंतर उत्तम सोनवणे आहे. उत्तम सोनवणे. सेटिंग करून द्यायला पाहिजे होतं ना. उत्तम सोनवणे. त्याच्यानंतर डान्स. हा, आणि उत्तम सोनवणेचं गाणं झालं ते मला ते डान्स करूनच गाणं म्हणतील किंवा आपण सर्वांनी डान्स करायचे. स्मृतीताई, आपण सर्वांनी डान्स करायचा आहे. नाराज हो गया यार. हॅलो. नमस्कार मंडळी. मी आपल्या समोर आता सुंदर सगळ्यांनी गाणी गायली, अर्थमय गाणी होती. आता माझं थोडं गाणं वेगळं आहे, थोडं मला क्षमा करा जर कोणाला आवडलं नाही तर. हिम्मत करा. सर है तो कुछ बात म्हणजे तर हे सरांशी फोन केला आणि सरांना विचारलं तर सर म्हणाले असं कुठलंही तुमचं गाणं एखादं टीका वगैरे असं करणार असेल तर चालेल म्हणून. तर नंतर दुपारी मी शोधलं गाणं गुगलला, ते मला मिळालं. आता तुम्हाला किती आवडतं मला माहित नाही, चाल अगदी भजनाची आहे पण गाणं अबीर गुलाल असं उधळीत रंग.
गुलाबी शराबी सखे तुझा रंग गुलाबी शराबी सखे तुझा रंग मागे तुझा पिरण्यात घालो त्याची रंग तुझ्या मागे पिरण्यात घालो त्याची रंग गुलाबी शराबी सखे तुझा रंग 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 गुलाबी शराबी सखे तुझा रंग तुझ्या मागे पिरण्यात सखे झालो रंग चालू द्या लग्न कैसे होईल आपले आहे मी बेकार लग्न कैसे होईल आपले आहे मी बेकार नको जाती भरभरीती पंखर पडून नको जाती नको रीती चल जाऊया मागे फिरण्यात झालो सखे रंग गुलाबी शराबी सखे तुझा तुझा मागे फिरण्यात झालो सखे रंग बाबा थोडे रुसू थोडे हसू आनंदात राहू थोडे हसू थोडे आनंदात राहू थोडे रुसू थोडे पाहू स्वर्ग माझ्या नको आता मागे पाहू स्वर्ग माझ्या तुझा मागे फिरण्यात झालो सत्य रंग गुलाबी शराबी सखे तुझा हात रंग तुझा मागे फिरण्यात झालो सखी रंग आषाढी कार्तिकी काळजात तुझ्या नावे पेटविल वाटी पेटविल वाटी काळजात तुझ्या नावे पेटविल वाटी पेटविल वाटी असो चांदण्या रातीला असो चांदण्या रातीला तुझा हात हाती तुझा हात हाती गुलाबी शराबी सखे सखे तुझा रंग गुलाबी शराबी सखे सखे तुझा रंग मागे तुझ्या फिरण्यात झालो सखे रंग मागे तुझ्या फिरण्यात झालो मी रंग विठ्ठल विठ्ठल छान छान करून करून भागले आणि पेटून गेलं लागले. चोरे आखे बिल्ली शेवटी विठ्ठलाला कशाला त्रास दिला ते कळलं आता हा आपला विडंबन गीतांचा जो कार्यक्रम जो छान रंगला होता तो संपला आहे.
परंतु कार्यक्रम संपलेला नाही. आपलं नेहमीप्रमाणे डान्स होणार आहे.